नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज एक आभार प्रदर्शनाचा हा खटाटोप आहे. 3 मार्च 2021 रोजी दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूज हे पोर्टल चॅनल मी सुरुवात केली. माझे सहकारी मित्र उदयकुमार देशपांडे आणि मी दोघांनी आम्ही हा निर्णय घेऊन हे पोर्टल चॅनल चालू केलं. सुरुवातीला आमचेच काही सहकारी यांनी आमच्या या निर्णयासंदर्भात काही ठिकाणी मत व्यक्त करताना ह्यांना हे पोर्टल चॅनलने शक्य होणार नाही अशा प्रकारचे मत व्यक्त केल्याचे सांगण्यात येत होते. अजून देखील काही ठिकाणी असे अभिप्राय ऐकवण्यात येत होते. मात्र आम्ही त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या कामाकडेच लक्ष वेधून या माध्यमातून जवळजवळ हे 5वं वर्ष चालू आहे. सलग 5 वर्ष अखंडपणे कधीही खंड न पडता नियमितपणे आपल्या परिसरातील ज्या घडामोडी आहेत त्या दर्शकांना किंवा वाचकांना, हितचिंतकांना, सबस्क्रायबरना, व्ह्युअर्सना पोहोचवण्याचं मेहनत घेतली. या पोर्टल चॅनलसाठी काम करणारे जवळजवळ 8 ते 9 आमचे मित्र यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही वाटचाल सुरू आहे. आजचा हा एक महत्त्वाचा आनंदाचा क्षण आपल्यासमोर व्यतीत करताना अत्यंत आनंद वाटतो. हे जे पोर्टल चॅनल DBC लाईव्ह जे आहे ते या 2025 सालामध्ये प्रथम क्रमांकाला यूट्यूबने काढलेले आहे. जे वेगवेगळे विषय आहेत म्हणजे ज्याला आपण विविध रेसिपी ज्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळी चॅनल्स आहेत आणि त्या सर्व चॅनल्समध्ये हे जे आमचं चॅनल्स आहेत त्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. जवळजवळ 847 चॅनल्स कार्यरत आहेत आणि त्यापैकी या चॅनलमधून DBC लाईव्हची जी क्रमांक आहे तो या सर्व वेगवेगळ्या विषयाच्या रेसिपीमध्ये DBC लाईव्ह न्यूज म्हणजेच आमच्या या चॅनलने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि या क्रमांकासाठी खरे तर तुम्हा सर्व चाहते वर्ग जे DBCचे आहेत त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. जे DBC लाईव्हला जे दर्शक आहेत म्हणजे पाहतात ते किंवा व्ह्यूज जे आहेत रोज नियमित बघतात ते सहकार्य करतात आपल्याला. ह्या सर्वांचं योगदान मोलाचं आहे. सबस्क्रायबर जे आहेत त्यांचं योगदान आहे आणि हे सगळं करत असताना तुम्ही सर्वांनी बहुमोल साथ दिलेली आहे. सबस्क्राईब जे आहेत ते DBC लाईव्हला प्राप्त झालेले आहेत ते म्हणजे जे जवळचे स्नेह आहेत किंवा जे DBC लाईव्हला लाईक करतात, ज्यांना हे चॅनल पसंत पडलेलं आहे असे सर्व आहेत आणि त्या सर्वांनाही मिळून सहकार्य दिल्यामुळे हे चॅनल आमचं 6 महिन्यामागे मोनेटायझेशन झालेलं आहे. म्हणजेच मान्यता मिळाली आहे या यूट्यूबकडून या चॅनलला अधिकृत मान्यता मिळाली आहे. यूट्यूबचे काही नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने व्हिडिओ वगैरे करावे लागतात, बातम्या वगैरे कराव्या लागतात. हे करत असताना आजूबाजूच्या भोवतालच्या परिसरातील ज्या घडामोडी आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सिंधुदुर्ग असेल, बेळगाव असेल, कोल्हापूर असेल किंवा अन्य मुंबई, अलीकडे मुंबई, पुणा या परिसरातल्या बातम्या, मुंबईपासून ते चंदगडपर्यंत किंवा सिंधुदुर्ग, इकडे बेळगाव, कोल्हापूर
अशा परिसरातील जे आमचे प्रतिनिधी कार्यरत आहेत, त्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडच्या बातम्या वेचक आणि वेधक बातम्या असतात, त्या बातम्या वाचक वर्गापर्यंत दर्शकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. हे करत असताना अत्यंत महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्यांचा देखील क्रमांक काढला जातो. या वर्षामध्ये आमचे गडिंग्लजचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांची एक बातमी आहे, ती साधारणतः क्राईम न्यूजमध्ये मोडते आणि त्या बातमीला सर्वाधिक दर्शक प्राप्त झालेले आहेत. जवळजवळ 61,700च्या जवळपास वर्षभरामध्ये सगळ्यात जास्ती व्ह्यूज मिळालेली ही बातमी आहे. आता हे जे पोर्टल चॅनल जे आहे त्यामध्ये विविध बातम्या घडामोडीच्या आहेत, सर्व समावेश मिसळ बातम्या असतात. ह्या बातम्या देत असताना मग गट तट वगैरे काही न पाहता, कुणाच्याही बाजूने झुकते माप न देता या 5 वर्षामध्ये जे निर्भीडपणा, जो सामाजिक बांधिलकी ठेवून जी पत्रकारिता करणे आवश्यक आहे त्याचं भान ठेवून या सर्व प्रकारच्या बातम्या देत असताना तिथे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, कोणावर विनाकारण शेणतोडे उडू नयेत किंवा टीका होऊ नये याच्याही दक्षता घेऊनच ह्या सर्व बातम्या करायला लागल्या आहेत. मग सत्ताधारी असो किंवा विरोधी वेगवेगळे पक्ष असोत, असे कोणावरही सर्वच पक्षांचं आनंद साधारण महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनाच योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणावरही टीका टिप्पणी विनाकारण केलेली नाही. संपादकीय जे विशेष असे मत व्यक्त केलेले आहे त्यामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाला उद्बोधन व्हावं, सामाजिक समस्या ज्या आहेत त्या आपल्या राज्याचे जे राजकीय व्यासपीठ आहे तिथपर्यंत ते पोहोचवलं जावे, ते प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजेत यासाठी पराकाष्ठा करून या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देण्याचं आम्ही काम केलं आहे. आणि त्यामध्ये निपक्षपातीपणा जो आहे तोही राखण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आहे. या सर्व गोष्टींचा गोषवारा जर लक्षात घेतला तर आणि सातत्य जे आहे, ज्याला आपण सातत्य म्हणतो, रोजचं सातत्य आहे ते राखलेलं आहे. आणि ह्या सर्वाची नोंद यूट्यूबने घेऊन आम्हाला यावर्षी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. या यशामागे वाचक, दर्शक, हितचिंतक, सबस्क्रायबर, व्ह्यूज जे आहेत हे सगळ्यांचं योगदान मोलाचं आणि महत्त्वाचं ठरलेलं आहे. या सर्वांचे मी पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी उदयकुमार देशपांडे आम्ही आणि आमची सर्व टीम यांच्यामार्फत आपला सर्वांना पुन्हा एकदा या आमच्या यशामध्ये तुमचा वाटा आहे. अधिकाधिक आमच्यामध्ये प्रगती व्हावी, आमच्याकडून काही जर चुका घडत असेल किंवा काही राहून जात असेल तर त्याची देखील तुम्ही केलेल्या सूचनेनुसार नोंद घेण्यात येईल. या सर्व आनंदामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे एवढे मात्र निश्चित धन्यवाद ते व्यक्त करतो आणि थांबतो.